काहीतरी गोड खायचंय आणि हेल्दी खायचं असेल ना, तर हे हिरव्या मुगाचे लाडू जरूर ट्राय करा. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू फार आवडतील. आता लाडू म्हटलं की प्रत्येकासमोर खूप सारं साहित्य आणि खूप वेळ भाजत बसणे असं येतं, पण तसं नाही. अगदी पटकन हे लाडू तयार होतात आणि मोजून 4च साहित्य या लाडू बनवण्यासाठी लागतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. आता एका कढईमध्ये 1 कप मी हिरवे मूग घेतलेत. मूग चांगले निवडून घेतले. धुवून वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त एकदा कापडांमधून ते पुसून घ्यायचे आणि कोरडे मूग हे कढईमध्ये भाजून घ्यायचे. सुरुवातीला हे फक्त 4 ते 5 मिनिटं मीडियम टू लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे. आता एकदम हिरवा रंग आहे, यापेक्षा हलका थोडासा डार्क रंग झाला की गॅस बंद करायचा. जर तुम्हाला रंग बघून हे कळत नसेल तर टाइम लावून बघा. फक्त 5च मिनिटं हे मूग भाजून घ्यायचे कढईत. मूग हे आपले बघा चांगले भाजून झालेत. हलका रंग चेंज झालेला आहे. मूग आता हे काढून घ्यायचे आणि संपूर्ण गार करून घ्यायचे. मूग थंड झाले ना की याची मिक्सरला लावून चांगली पावडर करून घ्यायचे. जसं आपण बेसनचे लाडू करताना बेसन कसं असतं ना, अगदी तसंच हे मूग वाटून घ्यायचे मिक्सरला. आता आपले मूग थंड होऊन त्याची पावडर झाली, तोवर आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. लाडू करण्यासाठी मी इथे टोटल अर्धा कप तूप घेतलंय, पण त्यातलं सगळंच तूप वापरणार नाहीये. अर्ध्या कपातलं थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे तूप आधी घेतलंय. त्यामध्ये बदाम भाजून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स मध्ये इथे मी फक्त बदाम वापरते. तुम्हाला जर काजू, पिस्ता किंवा अजून काही ड्रायफ्रुट्स वापरायचे असतील तर वापरू शकता. मी इथे फक्त बदाम वापरलेत. मूठभर बदाम असतील अंदाजे. बदामाला पण बघा भाजले ना की ते असे तडतडू लागतात आणि ते तडतडू लागले की तुपातून ते काढून घ्यायचे. बदाम सुद्धा चांगले भाजून झालेत, काढून घेऊयात. तर यामध्ये अजून थोडंसं तूप घालूया. आता तुपाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर एकदम सगळंच तूप वापरायचं असेल तर वापरू शकता. मी सुरुवातीला जेवढं होतं त्यातलं अजून अर्धा तूप घेतलंय आणि हे मुगाचं पीठ बघा एकदम बारीक वाटून घेतलंय मी. आता हे सगळं पीठ या तुपामध्ये घालूया आणि हे पीठ चांगलं मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचंय. चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय. जसं आपण बेसन भाजतो ना, अगदी तसंच भाजायचंय. आणि भाजता भाजता जसं गरज वाटेल तसं हे तूप मी यामध्ये ऍड करेन. गॅस एकदम मोठा करू नका, नाहीतर पीठ हे करपू शकतं, लगेच त्याचा डार्क रंग होईल, व्यवस्थित भाजलं जाणार नाही. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेम वरती व्यवस्थित वेळ देऊन हे पीठ भाजून घ्यायचंय. चांगलं 12 ते 15 मिनिटं हे पीठ मी भाजून घेतलं होतं. आणि जर तुम्हाला भाजता भाजता जर वाटते की थोडंसं कोरडं पडते पीठ, तुपाची गरज आहे, तर तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार तूप इथे वापरू शकता. आता बऱ्यापैकी 5 ते 7 मिनिटं हे पीठ भाजून घेतलेलं आहे. थोडंसं मी यामध्ये आणखी तूप ऍड करते, 2 चमचे, आणि पीठ अजून भाजून घेते. जर तुम्हाला उरलेलं सगळं तूप वापरायचं असेल तर वापरू शकता. आता अर्धा कप मी तूप घेतलेलं, त्यातलं सगळं वापरलं नाही. 2 ते 3 चमचे तूप हे उरलेलं आहे.
तर अशा प्रकारे एकदम कमी गॅसवरती 12 ते 15 मिनिटं हे पीठ मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपण जे बदाम भाजून घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेऊयात, थंड झाले। त्यामध्ये वेलची सुद्धा मी सोलून घेतलेली आहे। आता बदाम आणि वेलचीची पूड यामध्ये घालूया आणि चांगली मिक्स करून घेऊया। पीठ हे अजूनही कोमट आहे, त्यामुळे हे पटकन इझिली मिक्स होऊन जाईल। आता इथे जे बदाम आहे ते मी एकदम बारीक पूड करून घेतले। तुम्हाला जर बदामाचे चंक्स किंवा बारीक कापून घालायचे असतील तसेही घालू शकता। इथं मी पूड केली कारण जर घरात लहान मुलं किंवा वयस्कर असतील ज्यांना चावायचा प्रॉब्लेम असेल तर ते लोकही हे लाडू ना इझिली खाऊ शकतात, म्हणून मी एकदम पावडर करून इथे वापरते आहे। बदाम वेलची मिक्स करून झाले, यामध्ये आता घालूया जायफळ। जायफळ थोडंसं किसून घेते मी। जायफळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल नाही घातलं तरीही चालेल। आता इथे मी पाऊण कप गूळ घेतलाय, गूळ यामध्ये घालायचा आहे। मुगाचं पीठ अजूनही थोडंसं कोमट आहे, त्यामुळे हलका गूळ हा मिक्स होईल, पण सगळा व्यवस्थित मिक्स करण्यासाठी हे पुन्हा एकदा मी मिक्सर मधून थोडं थोडं घालून फिरवून घेणार आहे, म्हणजे सगळं मिश्रण हे एकजीव होईल। आता हे थोडं थोडं करून मी मिक्सरला फिरवून घेतलंय बघा। एकदम सगळी पावडर झाली आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। जर अधेमध्ये हाताला जर गुळाचा खडा लागत असेल तर तो कुस्करून घ्यायचा। एखाद दुसरा असा राहतो कधी कधी, तर तो आपण आताच तो कुस्करून घ्यायचा। आता मुगाच्या लाडूचं सगळं तयार आहे, यामध्ये सगळ्यात शेवटी घालणार आहे 1 ते 1.5 चमचा खसखस। खसखस मी आधीच भाजून ठेवली होती, त्यामुळे वेगळी भाजायची गरज नाही, असंच मी शेवटी वरून घालते। खसखस सगळी या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। सगळं साहित्य आपलं आता मिक्स करून झालंय, लाडू वळून घेऊयात। लाडू बघा एकदम इझिली वळले जातात। हे बघा अजिबात लाडू फुटत नाहीये किंवा सुटत नाहीये, इझिली वळले जातात आणि लाडूला बाइंडिंग सुद्धा छान आलेली आहे। जर तुम्हाला वाटतंय की मिश्रण एकदमच ड्राय आहे, लाडू वळत नाहीये, तर यामध्ये 2-3 चमचे तूप तुम्ही ऍड करू शकता, लाडू इझिली वळले जातील। अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घेते। आता हे लाडू करताना तुम्हाला कळलं असेल मेन साहित्य कुठलं आहे, तर मूग, गूळ, ड्रायफ्रूट आणि तूप हे 4च साहित्य महत्वाचे आहेत। त्यामुळे इतर जे पौष्टिक लाडू आहेत, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, त्या लाडूसारखे भरपूर सारे साहित्य आपल्याला भाजत बसावे लागत नाहीत, पटकन हे लाडू तयार होतात। जरूर ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा। रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।